लिव्ह द डेड टू द डेड. फार पूर्वी इंग्रजीत कोणीतरी असं म्हणालं होतं, तुम्हाला माहिती आहे का? तर अशा काही घटना घडल्या आहेत की कोणीतरी वारलं आणि वस्तू खरोखरच हालचाल करायला लागल्या. मृत लोकांसोबत गुंतलात तर तुमचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं. तुम्ही स्वतःमध्ये प्रस्थापित असल्याशिवाय आणि तुमच्यात विशिष्ट पातळीची क्षमता असल्याशिवाय तुम्ही त्या दिशेने बघायला सुद्धा नको. त्याची काहीच आवश्यकता नाही. ही एक गोष्ट तुम्ही करायला हवी. जे मरून गेलेत त्यांच्याशी संबंध जोडणं तुम्ही थांबवलं पाहिजे. एक गोष्ट तुम्ही समजावून घ्यायला हवी की तुमची आजी, आई, बाबा, तुमचे जे कोणी ते असतील, त्यांच्याशी तुमचं कोणतंही नातं असो किंवा ते तुमच्यासाठी कितीही प्रिय असोत, तुमचे त्यांच्याशी कितीही घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे संबंध असोत, ज्या क्षणी ते त्यांचं शरीर त्यागतात, म्हणजे सामान्यतः ज्याला आपण त्यांचं मन, त्यांची बुद्धी, भावना हे सगळं सोडून जातात, त्या क्षणी त्यांच्याशी असलेले तुमचे सर्व व्यवहार सुद्धा संपतात. त्या सर्व गोष्टी ते इथंच सोडून गेलेत. खरंय ना? हो ना? त्या सर्व गोष्टी ते इथंच सोडून गेलेत. त्यांच्या बाबतीत तुम्हाला माहिती असलेली प्रत्येक गोष्ट संपुष्टात आली. पण त्यांच्या बाबतीतला एक वेगळा पैलू अजूनही सक्रिय आहे, पण त्याच्याशी तुमचं कधीच नातं नव्हतं. तुमचं नातं त्यांच्यातल्या इतर पैलूंसोबत होतं, जे त्याने त्यांच्या मरणाच्या वेळी त्यागले. म्हणून जेव्हा कोणी मरतं तेव्हा आपण फक्त एकच गोष्ट करावी, ती म्हणजे त्यांच्यासोबत अनुभवलेल्या नात्यांमधील मधुर आठवणी तुमच्या मनात जतन करून ठेवा. तेवढं पुरेसं आहे. त्या नात्यांमध्ये सुंदर आणि मधुर असं जर काही होतं तर त्याची आठवण जपा, नाही तर सगळं विसरून जा. तुमच्यातली अपराधीपणाची भावना, तुमच्या समस्या मृत लोकांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू नका. ते फार किचकट होईल. ते अतिशय गुंतागुंतीचं होऊ शकतं. लिव्ह द डेड टू द डेड. फार पूर्वी इंग्रजीत कोणीतरी असं म्हणालं होतं, तुम्हाला माहिती आहे का? मृतांना तुम्ही मृत म्हणून सोडून द्यायला हवं. त्यांच्याशी तुमचं काहीही देणं घेणं नकोय. तुमच्या शरीर यंत्रणेतल्या काही गोष्टींवर विशिष्ट पातळीचं प्रभुत्व असल्याशिवाय तुम्ही त्या दिशेने बघायला सुद्धा नको. नाहीतर काहीतरी मूर्खपणा करण्याच्या नादात तुम्ही तुमच्याच आयुष्याचे वाटोळे करून घ्याल. मृतांच्या काही प्रवृत्ती असतील ज्या त्यांच्याकडून काही गोष्टी करून घेऊ शकतात, पण त्याला काही अर्थ नाही. त्याला मुळीच काही अर्थ नाही. ज्याच्याजवळ शरीरच नाही त्याला अन्न, कपडे या गोष्टींशी काय देणं घेणं असेल, नाही का? हो ना? तुमच्याजवळ जर शरीर आहे तरच तुम्हाला अन्न आणि कपड्यांची गरज भासते. एकदा तुम्ही ह्या शरीराचा त्याग केला की मग अन्न, कपडे या गोष्टींशी तुमचं काही देणं घेणं असेल का? जेव्हा इतक्या साऱ्या भावना गुंतलेल्या आहेत तिथे अनेक गोष्टी घडतील, तुमच्या आत आणि तुमच्या बाहेर सुद्धा. ज्या कारणासाठी तुम्ही तिथे जाताय तेवढं काम करा, तुमची साधना करा. जे अजूनही जिवंत आहेत त्यांच्यासोबत वेळ घालवा. मृत व्यक्तीसोबत राहण्याचा प्रयत्न करू नका. जो माणूस अजून जिवंत आहे, तुमचे आजोबा, त्यांच्यासोबत राहा. त्यांच्यासाठी छान काहीतरी करा, कारण एक दिवस ते देखील जातील. ते मरावे अशी माझी इच्छा नाही, पण कधी ना कधी तेही मरतीलच. तर जो काही थोडा वेळ तुम्ही त्यांच्यासोबत आहात, जमेल तितकं त्यांच्यासाठी चांगलं काहीतरी करा. आजीसोबत काही कपोलकल्पित गोष्टीत हरून जाण्याऐवजी आजोबांसोबतच्या उरलेल्या काही वेळात त्यांचं आणि तुमचं जीवन अजून कसं समृद्ध करता येईल ते बघा. तुमच्या मृत आजीचे सर्व व्यवहार आता संपलेत. तिनं इथं येऊन कपाटात बघण्याची गरज नाहीये. पण हे खरं आहे की मृत लोकांनी वापरलेल्या कपड्यांमध्ये त्यांचे काही उर्वरित अंश मागे राहिलेले असतात. ह्या सगळ्या गोष्टींची आपल्या देशात काळजी घेण्यात आली होती. लोकांनी ह्या गोष्टी आयुष्यातील एक सामान्य प्रक्रिया म्हणून आत्मसात केल्या. आत्मज्ञानी लोकांनी नव्हे, अगदी सर्वसामान्य लोकांनी. ह्या संस्कृतीत खूप साऱ्या गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या आहेत. जर एखादी व्यक्ती वारली तर तिच्या शरीराशी स्पर्श असलेले सगळे कपडे, मृत व्यक्तीच्या शरीराशी फार जास्त संपर्कात राहिलेले कपडे ते जाळून टाकत.
ते घरात ठेवले जात नसत. जे कपडे त्यांनी अधूनमधूनच वापरले ते कपडे फक्त रक्तातल्या नातेवाईकांनाच दिले जात, इतर कुणालाही नाही. मुलगी, मुलगा, नातवंड किंवा असंच कोणीतरी. आणि ते लोक सुद्धा ते कपडे पहिलं वर्ष घालत नसत. पहिली पुण्यतिथी पूर्ण होईपर्यंत तुम्ही ते कपडे वापरू नयेत. या गोष्टी अशाच पद्धतीने केल्या जातात कारण आपण इथं असताना ज्या गोष्टी आपल्या संपर्कात येतात, आपली ऊर्जा काही प्रमाणात त्यांच्यामध्ये देखील उतरते. जर तुम्ही त्यांना एक विशिष्ट संधी दिली तर ते कपडे विचित्र प्रकारे वागायला लागतील. तुमच्या आजीला इथे येण्याची सुद्धा गरज नाही. ते कपडे आपणहूनच विचित्रपणे वागायला लागतील. कारण कदाचित तुम्हाला हे माहित असेल स्टॅटिक चार्ज बद्दल, ज्याला एक प्रकारचा शॉक लागला असं आपण म्हणतो. तुम्ही कारचं दार उघडता आणि अचानक तुम्हाला झटका लागतो. हे असं का होतं? कार काही विद्युत शक्ती निर्माण करत नाहीये. मग असं का होतं? फक्त एखाद्या गोष्टीच्या संपर्कात आल्यानं ते दार भारित होतं. त्याचप्रमाणे जी गोष्ट तुमच्या जवळच्या संपर्कात आलीये ती काही प्रमाणात तुमचे ऊर्जित गुण आत्मसात करते. तुम्हाला हानी पोहोचवण्यासाठी जादूटोना कसा केला जातो माहितीये का? ते काय करतात माहितीये का? सर्वात प्रथम ते तुमची अंडरवेअर घेतात किंवा केस. हो, तुमचे केस किंवा नख हे शरीराचे अंग मिळाले तर ते फारच उत्तम, कारण त्या गोष्टी तुमच्या शरीराचा भाग आहेत. त्या जर त्यांना मिळवता आल्या नाही तर दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या शरीराच्या संपर्कात आलेला एखादा कपडा. पहिली गोष्ट म्हणजे तुमची अंडरवेअर हरवलेली असेल. हो, खरंच भारतातले लोक याची खूप काळजी घेतात. अंडरवेअर बाहेर टाकली जाणार नाही याची ते नेहमी काळजी घेतात. एक अंडरवेअर जर हरवली तर ते खूप शोधाशोध करतात की ती कशी काय हरवली. कारण ज्याच्याशी आपलं पटत नाही किंवा काही वैर आहे अशा एखाद्याच्या हातात ती लागायला नको. विशेषतः न धुतलेल्या कपड्यांची आपल्या घरात विशेष काळजी घेतली जात असे. आजकाल हे सर्व काही मागे पडत चाललंय, कारण आपण आजकाल कपडे धुवायला बाहेर धोब्याकडे वगैरे देतो. नाहीतर पारंपरिक घरांमध्ये या गोष्टींची फार काळजी घेतली जाते. ते बास्केटमध्ये बंद करूनच ठेवले पाहिजेत. घरातल्याच व्यक्तीनं ते धुतले पाहिजेत. ते कपडे कधीही घराबाहेर जाऊ द्यायचे नाही वगैरे. कारण ते शरीरावरचे केस किंवा नख वगैरे मिळवू शकले तर ती वेगळी गोष्ट. पण फक्त तुमचे कपडे वापरून सुद्धा ते तुमच्यावर काही गोष्टी करू शकतात, कारण त्या कपड्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणात तुमची ऊर्जा असतेच. हीच गोष्ट एखादी व्यक्ती मेल्यावर सुद्धा लागू पडते. तर त्या वस्तू सुद्धा जर दुसरी एखादी ऊर्जा कार्यरत असेल तर त्यांच्यातला तो अंश सुद्धा थोडाफार प्रभाव दाखवू शकतात. अशा काही घटना घडल्या आहेत. मी या गोष्टींबद्दल बोलायलाच हवं का? तुम्हाला भूताटकीच्या गोष्टीमध्ये रस आहे असं दिसतंय. तर अशा काही घटना घडल्या आहेत. आता ती जसं म्हणाली की कोणीतरी वारलं आणि वस्तू खरोखरच हालचाल करायला लागल्या. विशेषतः त्यांच्या रोजच्या जवळच्या वापरातल्या काही विशिष्ट वस्तू आपणहून हलायला लागल्या. एखादी व्यक्ती मेल्यावर पुढच्या काही दिवसात ती व्यक्ती येऊन त्या वस्तू हलवत नाहीये. त्यांची जी काही उर्वरित ऊर्जा त्या वस्तूंमध्ये राहिली होती ती आता निघून जाते. आणि त्या निघून जाण्याच्या क्रियेमुळे जरा जास्तीची हालचाल दिसून येते. उदाहरणार्थ, तुमचं कारचं इंजिन सुरू असतं तेव्हा कारमध्ये खूप कमी कंपन असतात. ज्या क्षणी तुम्ही इंजिन बंद करता आणि ते बंद होऊ लागतं तेव्हा तुम्हाला थोडा झटका जाणवतो. तुम्ही हे अनुभवले का? आजकालच्या कार अशा बनल्या आहेत की ते तुम्हाला जास्त जाणवत नाही, पण जुन्या कारचं इंजिन बंद केलं ते डू 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 असं करून बंद व्हायचं. इंजिन बंद होतंय. खरं तर कंपन कमी व्हायला पाहिजेत, पण तसं होत नाही. एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाताना त्यात जरा जास्त कंपन निर्माण होतात. त्याचप्रमाणे आता तुमचं इंजिन बंद होत असताना सगळीकडे जरा जास्त कंपन निर्माण होत आहेत. या जास्तीच्या कंपनांना आपण भूत शिरले असा गैरसमज करून घेतलाय. नाही, भूत हिंडतात वगैरे असं काही नाहीये.
हे फक्त ऊर्जेच्या निघून जाण्याच्या क्रियेमुळे होतंय. आणि क्वचित अशा गोष्टी घडूही शकतात. नेहमीच तसं होणं जरुरी नाहीये. बरेच लोक खूप साऱ्या गोष्टींची कल्पना सुद्धा करतात, पण त्या घडू शकतात आणि तसं घडतंही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आपण व्यक्ती वारल्यानंतर तिसऱ्या दिवशी एक प्रकारचा विधी करतो. 11व्या दिवशी वेगळी प्रक्रिया, 13व्या दिवशी वेगळी क्रिया, 40व्या दिवशी आपण आणखी वेगळ्या प्रकारची प्रक्रिया करतो. त्या व्यक्तीचा कुठलाही अंश मागे उरणार नाही याची खात्री करण्यासाठी आपण हे करत असतो, जेणेकरून मृत व्यक्तीला पूर्णपणे पॅक करून आपण तिला कायमचा निरोप देऊ शकू आणि जिवंत लोक त्यांचं आयुष्य जगायला मोकळे होऊ शकतील. जिवंत लोक जर मृत लोकांमध्ये गुंतून पडले तर त्यांच्या जीवनाची अनेक प्रकारे हानी होऊ शकते. ह्या सगळ्या भूताटकीच्या गोष्टी थोड्याफार कुतूहल निर्माण करणाऱ्या असू शकतात, पण त्या तुमचं आयुष्य वेगवेगळ्या प्रकारे झपाटून ते उद्ध्वस्ती करू शकतात. अशा पद्धती ज्यांची आता तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि त्या सर्व सुखदच असतील असंही नाही. मृत लोकांसोबत गुंतलात तर तुमचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं. याचा अर्थ असा नाही की तिथे वर कोणीतरी बसलंय आणि ते तुमचं जीवन बर्बाद करू पाहतायत. नाही, फक्त तुमचं मृत लोकांसोबत गुंतणं सुद्धा त्यासाठी पुरेसं आहे. तुम्ही स्वतःमध्ये प्रस्थापित असल्याशिवाय आणि तुमच्यात विशिष्ट पातळीची क्षमता असल्याशिवाय तुम्ही त्या दिशेने बघायला सुद्धा नको. त्याची काहीच आवश्यकता नाही.